संजय राऊत बोलत होते याकडे आपलं लक्ष असेलच, पण तुर्तास इतर काही बातम्यांचा आढावा घेऊयात। मुंबई महापालिका निवडणूक प्रचारासाठी महायुतीची आज शिवाजी पार्कवरती सभा होणार आहे। शिवतीर्थावरून ठाकरे बंधूंनी सरकारवर नेत्यांवर केलेल्या या टीकेला आज महायुतीचे नेते त्याच मैदानामधून प्रत्युत्तर देणार आहेत। आणि आज संदर्भामध्ये आपण माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, खरं तर आज शिवाजी पार्कवरती महायुतीच्या नेत्यांची सभा आयोजित करण्यात आलेली आहे। कालच ठाकरे बंधूंची सभा झालेली आहे, सरकारवरती निशाणा साधलेला आहे। कशा पद्धतीने उत्तर दिलं जाणार आहे, कशी तयारी सुरू आहे? महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संपूर्ण निवडणुकीत शिवाजी पार्कवरच्या सभेला अत्यंत महत्त्व असतं। नुकतीच काल जी आहे ती ठाकरे बंधूंची संयुक्त सभा पार पडलेली आणि आज महायुतीच्या त्यातही महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांची म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही सभा जी आहे ती पार पडणार आहे। आणि काल ज्या टीका किंवा जे आरोप झालेले ते आरोप आज खोडून काढले जातील आणि त्यासोबतच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराची नवी एक दिशा जी आहे ती दाखवली जाईल। खरं तर अवघे 2 दिवस प्रचाराला उरलेले आणि तत्पूर्वी दादरच्या शिवाजी पार्क मैदानातून ही सभा पार पडणार आहे। समोरचा मंच आपण पाहू शकतो, भव्य असा मंच जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सामोरे जाणारे 227 उमेदवार ह्या मंचावर जे ते बसलेले आपल्याला आज सभेत पाहायला मिळतील। आणि त्यासोबतच आपण जर पाहिलं तर आसन व्यवस्था जर आहे ती केलेली, पण विशेष म्हणजे की आजच्या या संपूर्ण सभेत जे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, त्यासोबतच देशाचे गृहमंत्री अमित शाह असतील, यांच्या सोबतच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या बाजूला आनंद दिघे यांचे सुद्धा बॅनर आणि पोस्टर लावलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे महायुतीकडून आज एक भावनिक साथ, त्यासोबतच मुंबईच्या विकासाचं गणित आणि काल ठाकरे बंधू यांनी केलेले आरोप ह्या सगळ्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न या सभेतून असेल। त्यासोबतच नवे आश्वासनं, नव्या घोषणा केल्या जातील। पण महत्त्वाचं म्हणजे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नेमकं काय बोलणार ह्याकडे लक्ष असेल। त्यासोबतच शिंदेची शिवसेनेचे प्रमुख किंवा मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तोप नेमकी कोणावर धडणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।